हा तर मग पोट्टे हो, आज चाललो मा घरच्या सोबत मंगरूळच्या यात्रेले. सगळ्यात पहिले घुसलो आम्ही खेळ भांडुकल्याच्या दुकानात, काऊन की मा भाषेसाठी घ्यायचं होतं एक चांगलं वाला खेळणं. पण मा भाषेला इथलचं काही आवडलं नाही. गर्लफ्रेंड साठी बावलं घ्यावं म्हटलं, मग आठवलं की मला गर्लफ्रेंडच नाही. मग चष्म्याच्या दुकानात येऊन चष्मे पाहिले, तिथेच आम्हाला शैली आणि दीपक्या पण भेटले. मायावाला पोरग पैशावाल्या माणसाच्या मागे लागलं होतं. कोणाला गर्लफ्रेंडची चप्पल गिफ्ट द्यायची असेल तर इथेचा सेल चालू आहे. माया आहे ना मा भाषेसाठी शूज घेऊन दिले. आदू त्याची सेना घेऊन फिरत जात त्याला 2-4 गोष्टी सांगितल्या. पैशावाला माणूस म्हणाले भूक लागली तर म्हटलं चला काहीतरी खाऊन येऊ. एवढं काही खायला पाहून तोंडातनी पाणी आलं होतं, पण आम्ही भेल ऑर्डर केली मस्त चरत बसलो. खाणं झालंच होतं की पैशावाला माणूस म्हणे की चाल मी तुला झुल्यात बसवतो. पहिले तर वाटलं की मजा करत आहे, पण मग पोट्ट खरंच तिकिटा घेऊन आलं. एवढा मोठा अगस पायना पाहून माई तर फाटारली होती. तुमच्यातल्या कोणाकोणाला भेव लागते हे मला कमेंट करून सांगा. येसू कुणाला सिद्धेली दुरूनच हात दाखवला. आदुडाऊन म्हणे की मला इथूनच वर घे. लोकांना आम्हाला मारायच्या आधी मी झुल्यात बसाय आलो. झुला सुरू व्हायच्या आधी तर मला काही जास्त वाटलं नव्हतं, पण जसा झुला सुरू झाला तसा माझ्या जीव बाहेर यायला तयार झाला. पण म्या माझीवाले आवर सावर केलं आणि झोका थांबला. मला उतरायला टाइम होता तर वरून लोक कसे दिसते हे पाहत जाव, आणि इकडे पैशावाला माणूस मला भिवाळत जाय. त्याच्या एक कानपटीत दिली खाली उतरलो. पहिली बार बसत असताना तर मजा पण येते आणि भेव पण तेवढाच लागते. हे आहे आमच्या गावचे फ्युचर IPS. राहुलच्या पैशावाल्या माणसाच्या मस्त मस्त गोष्टी चालू होत्या. पैशावाल्या माणसाच्या घराकडच्या पोट्ट्याला पण भेटलो. कॉलेज संपल्याच्या बाद हे दोघं मला आज दिसले. माया गावचे सगळे पोट्टे मला एका जागेवर भेटले. त्याच्यासोबत 2-4 व्हिडिओ काढले. त्याला टाटा बाय केलंच होतं की मला रोशन त्याच्या गावचे पोट्टे पण भेटले. त्याला पण 2-4 गोष्टी सांगितल्या. भरण्याच्या एक कानपटीत मारली. मंगरुळातल्या रील स्टारले पण भेटलो. हे पंचशील नगरचा डॉन. हॉस्टेलात नाही सगळ्यात जास्त मास्तरले तरच देणार पोट्ट हेच होय. एवढं फिरल्याच्या बाद भूक लागली होती तर आईनं पावभाजीची पार्टी दिली. छत्रपती शिवाजी महाराजाला मानाचा मुजरा केला आणि घरी आलो.